हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. स्वतःची तुलना इतर कोणाशीही करू नका. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही स्वतःचा अपमान करीत आहात. हा विचार होता बिल गेट्स यांचा. या प्रेरणादायी आणि चांगल्या विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशीच्या आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. आज आहे 27 जून. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या या सत्रामध्ये. सर्वप्रथम आजच्याच दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी जाणून घेऊया. आजच्याच दिवशी 1693 साली लंडनमध्ये पहिले महिला मासिक द लेडीज मर्क्युरी हे प्रकाशित केले गेले. 1954 साली अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिल्या 5000 किलोवॅट क्षमता असणाऱ्या विद्युत केंद्राची स्थापना रशियाची राजधानी मॉस्को जवळील ओबेनिन्स्क या ठिकाणी करण्यात आली. तर सन 1964 साली दिल्ली येथील 3 मूर्तींच्या भवनामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचं संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. आजच्याच दिवशी सन 2002 साली परमाणु शस्त्र नष्ट करण्याच्या रशियाच्या योजनेस G8 या देशांनी आपली सहमती दर्शवली. आजच्याच दिवशी सन 2008 साली मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. फोर्ब्स मॅगझिनच्या जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत तब्बल 11 वर्ष बिल गेट्स यांचं नाव पहिल्या क्रमांकावर होतं. चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 2015 साली संयुक्त राष्ट्रसंघाने भारतीय चित्रपटाच्या इतिहासात विशेष स्थान असणाऱ्या सत्यजित रे यांचं चित्र प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. या होत्या 27 जून या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशा काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचा आज जन्मदिवस आहे. आजच्याच दिवशी 1838 साली महान भारतीय कादंबरीकार, कवी व पत्रकार तसंच भारतीय राष्ट्रगीताचे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म झाला. 1864 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी साहित्यकार, वक्ता, पत्रकार व ध्येयनिष्ठ राजनीती तज्ज्ञ शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म झाला. 1875 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी कवी व लेखक दत्तात्रय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचा जन्म झाला. 1880 साली प्रसिद्ध अमेरिकन लेखिका, राजकीय कार्यकर्त्या व व्याख्यात्या तसंच अंध व बहिऱ्या असताना सुद्धा कला शाखेची पदवी ग्रहण करणाऱ्या पहिल्या व्यक्ती हेलेन केलर यांचा जन्म झाला. सन 1917 साली उत्कृष्ट माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू खंडेराव मोरेश्वर उर्फ खंडू रांगणेकर यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1922 साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय तमिळ भाषिक लेखक, कादंबरीकार, कथाकार, पत्रकार, लघुकथालेखक, व्यंगचित्रकार, प्रवासी लेखक, नाटककार आणि पटकथा लेखक अकिलन यांचा जन्म झाला. सन 1939 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट निर्माता, गायक व संगीतकार राहुल देव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1964 साली पद्मश्री व अर्जुन पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट सेवानिवृत्त भारतीय धावपटू PT उषा यांचा जन्म झाला. PT उषा
ह्या एक भारतीय निवृत्त आणि फील्ड ॲथलेटिक खेळाडू आहेत. 1979 पासून त्या भारतीय ॲथलेटिक्सशी संलग्न आहेत. त्यांना बऱ्याचदा भारतीय ट्रॅक आणि मैदानाची राणी असं देखील म्हटलं जातं. आज या काही खास व्यक्तींचा जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने या सगळ्या व्यक्तींना जन्मदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशा काही व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे. अशाच काही व्यक्तींचा आज स्मृती दिन आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या व्यक्तींविषयी. आज 1708 साली मराठा साम्राज्याचे सेनापती धनाजी जाधव यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1839 साली भारतीय इतिहासाच्या कालखंडातील प्रसिद्ध शीख साम्राज्याचे संस्थापक शीख धर्मीय महाराजा रणजित सिंह यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1996 साली प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट निर्माता अल्बर्ट रोमोलो ब्रोकोली यांचं निधन झालं. सन 2000 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन शिक्षणतज्ज्ञ व चरित्रकार न गोखले यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2008 साली माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचं निधन झालं. आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहे. त्याच निमित्ताने या सगळ्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86989880, म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता, किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM आणि गुगल पॉडकास्टवर रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट देखील ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.